मारामारी करायला. अरे तुला कळतं का, तू तिकडून आलास मी इकडून आलो. कीज चेंज झाले. तो म्हणतो नाही गे कीज नाही चेंज झाल्या वगैरे वगैरे. आता माझं गिटार मला माहिती आहे ना. ब्लॅक पॅन्थर दिसतोयस, ब्लॅक पॅन्थर. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. दिवसभराचं काम झालं आहे, संध्याकाळचे ऑलमोस्ट 5 झालेत. मी बाहेर गेलो होतो, बाहेरून आलो घरी, थोडं चेंज केलं. हे आपल्या सायकलचं टायर, जे टायर, आणि सागर म्हणत होता ते पेडल स्टिक्स वगैरे ब्लॅक करण्याचं, तर माझ्याकडे स्प्रे पेंट आहे ब्लॅक, सागरकडे घेऊन जाऊया. वेल आज तर मला शक्य होणार नाही, बिकॉज मला आज बाळाला घ्यायला जायचं आहे. शी इज नॉट हिअर. घर असं शांत शांत दिसतं, शी इज नॉट हिअर. सो मला तिला घ्यायला जायचं आहे. शी इज ॲट हर नानीज प्लेस. सर तिला घेऊन येणार आहे, त्यामुळे हे काय गोष्टी करता येणार नाही. तर मजा आलं आहे, आपलं काम एका झटक्यात झालं आहे. असं कधी म्हणजे झालं आहे आपलं एका झटक्यात काम, इम्पॉसिबल. बाई त्याच्याकडे गेलो, टायर तो म्हणतो की 723 आहे हे टायर, आणि त्याच्याकडे ते 735 आहे. सो तो म्हणतो बसेल टायर, पण तरी पण सायकल घेऊन या. दॅट टायर इज कॉस्टिंग अराउंड 950 जे त्याच्याकडे आहे ते. आता मी ऑनलाईन चेक करीन काय प्राईज आहे टायरचे, बट येस टायर त्याच्याकडे नाही आहे. तो म्हणाला जर बसलं नाही तर मी तुम्हाला अवेलेबल करून बसून देतो. मग मी म्हटलं टायर हे ठेव तुझ्याकडे. नाही म्हणतो गाडी में रख दो, सेफ रहेगा. म्हटलं ठीक आहे बाई, गाडी में रख दो. आता हे गाडीत घेऊन फिरायचं आहे. बघूया आता, जाऊया सागरकडे, बबू सागर काय. आपल्याला जायचं आहे ना बाई, ट्रॅफिक तुम्हाला मिळणारच. बिना ट्रॅफिकचं तुला मी ठाण्याला जाऊच देणार नाही, हे यांनी ठरवलं. कधीतरी मिळतं म्हणा, बट रेअरेस्ट ऑफ द रेअर की ट्रॅफिक मिळालं नाही. नेहमी ट्रॅफिक असतं, नेहमी ट्रॅफिक असतं. हाँ बोला. किधर हो भाई? मी जस्ट आलो ना घरी, मला थोडंसं काम होतं इथं. अच्छा अच्छा जेवण करून आत्ताच आलो, 15 मिनिटं झाले. अच्छा अच्छा, वेळ आता लागणार आला आहे. काय? हो अरे माझं ते काम आटपलं. टायरवाल्याकडे गेलो, टायरवाल्याकडे टायर नाही. ओके. मग ते ब्लॅक हे मिळालं होतं रे मला, काय हां म्हणतात. हां तर म्हटलं आता जाऊया, मला बाळाला घ्यायला जायचं आहे. तुला वेळ लागणार आहे यायला? हां, मला थोडं मॅटर झालं तिकडे, काहीतरी मारामारी करतात. मारामारी करतात. अरे तुला कळतं का, तू तिकडून आलास मी इकडून आलो. नुसते ओरडतात, मारामारी तरी करा. सागर स्टुडिओ बंद करून गेलाय बाहेर. तर आता ऑलमोस्ट इट्स लेट इन द इव्हनिंग. मला असं वाटतंय अभिषेकचा कॉल आला होता, तर ही इज मीटिंग मी. त्याला भेटूया, त्याला भेटून आपण जाऊया बाळाकडे. अभिषेकशी जरा बोलूया. ही वॉज टॉकिंग अबाउट PRP, त्याचं हेअरचं काहीतरी चालू आहे. बघूया काय म्हणणं आहे त्याचं. तर त्याला भेटूया आणि जाऊ आपण. मग संपला आपला दिवस ऑलमोस्ट. आपण आलो डिरेक्ट बाळाला घ्यायला. इथे डिनर झाला छान, आणि मी खाली आता वाट बघतोय. सामान सगळं आलेलं आहे बाळाचं. आता बाळ आणि बाळाची आई दोघे यायचे फक्त बाकी आहेत. ते आले की आपण घरी जायला रिकामी. असा आपला दिवस आता संपलेला आहे. आता उद्या बघूया, उद्या दिवसात काय होतंय. अनदर ब्युटिफुल मॉर्निंग. शी इज गॉट रेडी. आमच्या एका म्युच्युअल फ्रेंडचं एक्झिबिशन आहे. शी इज बीन एक्झिबिटिंग देअर. वुमेन ॲक्सेसरीजचं एक्झिबिशन आहे, ते जवळच आहे, तर बघायला चाललो आहे. आणि टुडे वी आर गोइंग टू गेट द गिटार बॅग. शी इज रेडी राईट. सो बघूया, जाऊया. सध्या एक्झिबिशनचं काय आहे बघूया. थोडंसं दुपारी मला काम आहे, ते काम जरा उरकल्यानंतर आपण गिटार घ्यायला जाऊ. त्यांनी फ्रेट रिपेअर केला आहे, बाकी काय गोष्टी केल्यात बघूया. हो येस, जायचं. चला आम्ही चाललो. अरे नका का मारली गाड्याला. ब्लॅक पॅन्थर दिसतोयस, ब्लॅक पॅन्थर. नका मारली गाडीला इथे. मेरे पास वो कन्या पूजन के लिए मैंने मंगाया था पैकेट, वो भी रख करके छोटी है. बैग्स देने के लिए थोड़ी बड़ी है. क्या लगे?
ऑलमोस्ट 7:30 वाजलेत आणि लेट खूप झालं आहे, त्यामुळे गिटार आणायला आता जात नाही आहे बिकॉज आम्हाला परत एक्झिबिशनला जायचं आहे. आणि एक्झिबिशन करून इट्स ऑलमोस्ट 7:30 9 वाजेपर्यंत एक्झिबिशन आहे. तर एक्झिबिशनला जाऊन नुसतंच जरा बघून करूया कंटिन्यू उद्या. सध्या जातो, घरी पोचतो आणि एक्झिबिशनला जातो. जेवलो आम्ही. ही नाही जेवली, ही पोरगी नाही जेवली, ही पोरगी जेवली नाही. हो, तू चिवचू बघितलं ना आता, तू खाणार का? तेव्हा ते काका बनवतात ते. तिसरा दिवस झाला, गिटार कलेक्ट करतोय आपण. वेल आज अनफॉर्च्युनेटली अगेन अर्ली मॉर्निंग मला एक काल लेट नाईट फोन आल्यामुळे आय हॅड अ मीटिंग अर्ली मॉर्निंग टुडे. अर्ली मॉर्निंग ॲज इन 10:30 इन द मॉर्निंग. सो ती मीटिंग वाइंड अप करूया आणि ती मीटिंग वाइंड अप केल्यानंतर आय विल कम बॅक होम आणि मग विल प्लॅन समथिंग. बिकॉज आज पण त्या फ्रेंडचं एक्झिबिशन आहे, तर तिला पण एक हेल्पिंग हँड देण्यासाठी आम्ही कुठेतरी आम्ही जाणार आहोत. तिला पण हेल्पिंग हँड देण्यासाठी आणि बघण्यासाठी आम्ही आज पण एक्झिबिशन आहे, तर तिला पण भेटायला आम्ही जाणार आहोत. आणि ते जरा वाइंडअप झाल्यानंतर गिटारचा प्लॅन आहे मोस्टली बाय द इव्हनिंग. तर सकाळ अशीच जाणार आहे. आणि सगळ्यांना आज अक्षय तृतीया, अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. अनफॉर्च्युनेटली सायकल आपण करू शकलो नाही अक्षय तृतीयापर्यंत, पण ठीक आहे, विल गेट इट डन. सध्या काम आहे त्या आटपूया आणि मीटिंग वाइंडअप करून मग बाकीच्या गोष्टी. थोडीशी मीटिंग माझी एक्सटेंड झाली सकाळी, त्यामुळे मला येता लेट झाला. लेट झाल्यावर अप डिरेक्शन जाऊन होतं, तर मी गेलो त्या गिटार शॉप जाऊन. त्यांनी गिटार माझं रिपेअर करून ठेवलं होतं ॲज इट टोल्ड मी. पण ऑल गाईज नो, हे मला खराब झालं. ठीक आहे, हे क्रॅक झालं, त्यांनी ते रिपेअर केलं आहे. पण त्याच्या कीज आहेत ना, दीज आर नॉट माय कीज. त्या कीज चेंज झाल्या. मग तो म्हणतो नाही गे, कीज नाही चेंज झाल्या वगैरे वगैरे. आता माझं गिटार मला माहिती आहे ना, कीज चेंज झाले आहेत, पण आता मी कुठे त्याच्यावर वाद घालत बसणार. त्यामुळे पेड अँड केम. सो नेक्स्ट टाईम काही असं काय झालं तर शालूमध्येच आपण जाऊन काम केलेलं प्रेफरेबल आहे. शी इज रेडी, तर मदर इज रेडी. आम्ही चाललो आहे एक्झिबिशनला. सगळा दिवस वाइंडअप केला, गिटार पण आलं, नॉट सॅटिस्फॅक्टेड. हळू बोलतो पण बाहेर मला झोपत आहे. एक्झिबिशनला पण जाऊन आलो. दिवस समाप्तीला इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल, ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया.